तर देव पण खूप परीक्षा बघतो असं का म्हणते ना, पुढे सांगते. त्या अगोदर छान मस्त अशी रेडी झाली आणि आम्ही निघालो आहे नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरला, जे की 30 किलोमीटर असल्यामुळे अर्धा तासामध्ये आम्ही पोहोचूनच जाणार आहे. त्या अगोदर छान असं पेट्रोल भरून घेतला, पेट्रोल भरला आणि रस्त्याने जाताना हे सगळे रस्ते असे रस्त्याची कामं चालू होती, कारण कुंभमेळा लवकरच येत आहे. त्यामुळे सगळे रस्ते असे दुरुस्तीची कामं चालू होते आणि आम्हाला रॉंग वेनीच जावं लागत होतं. त्यामुळे थोडा उशीर लागला. जाताना त्र्यंबकला तुम्ही गर्दी जर बघितली तर पूर्ण रोडपासून तर पूर्ण मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत इतकी गर्दी होती. जवळपास आम्हाला दर्शनासाठी 12 ते 6:30 वाजलेले होते. जाण्या अगोदर छान असं पायनॅपल घेतलं आणि एक कपल होतं जे की ज्यांना 5 वाजता त्यांची बस होती, तर त्यांनी देवासाठी प्रसाद घेतलेला होता. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जायला उशीर होईल, त्यामुळे मग आमचा प्रसाद तुम्ही देवापर्यंत वाहून द्या. तर ठीक आहे म्हटलं. त्यांचा प्रसाद घेतला, देवाचं छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात आलो, तिथे पण त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर छान असं हॉटेलमध्ये जेवण केलं, कारण संध्याकाळचे आम्हाला 7-7:30 झालेले होते. जवळपास 6:30 लाईनीत उभं राहून त्यानंतर घरी आलो. शिवांशला छान असं छोटंसं पॅरेट आणलेलं होतं आणि तो बघून तो सुद्धा खुश झाला. असा होता आजचा रुटीनचा